राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून ही भाषा शोभते का? पण ही पहिल्यांदा नाही आहे ना. हां. ही पहिल्यांदा नाही आहे. महाराष्ट्राने अनेक वेळा बघितलं. पण प्रत्येकाला गुन्ह्याची सजा मिळत गेली. त्यांना गुन्ह्याची सजा कधीच मिळाली नाही. कायम माफीच मिळाली. एक प्रायश्चित्त सोडलं. कसलं प्रायश्चित्त? ते कराडला जाऊन त्यांनी हे केलं होतं. ते ठीक आहे ना ते. हं. पण बाकीचा रेकॉर्ड तपासून बघा ना. त्यांचा आवाजच तसा आहे. या ह्याच्याखाली सगळं आजपर्यंत माफी किंवा स्वभावाला एखाद्या औषध नाही असं म्हणा. नाही कसला स्वभाव? एखाद्या महिला भगिनीशी दुसरा म्हणजे जगासांगे तत्वज्ञान, हं. स्वतः कोरडे पाषाण. हे जर आमच्याकडनं झालं असतं आम्ही पक्षात असताना तर बाबा 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 सकाळी 6:30लाच फोन आला असता. अरे काय त्या साहेबांचं नाव बदनाम करतात तुमच्यासारखी नालायक माणसं. तिथनं जे सुरू झाले असते ते पुढचे 10 दिवस तसेच गेले असते. हां. तर अर्थात आमचा काही त्यांचा माझा तरी काही संबंध येत नाही. स्वभाव वगैरे काही नाही. मगरुरी. आपण एका महिला IPS ऑफिसरशी बोलतो आहे जिने म्हणजे ICSची परीक्षा पास केली आणि महाराष्ट्राची ओळख काय ती आईवडिलांना काय सांगणार रडत रडत की मला उपमुख्यमंत्र्यांनी दम दिलं. ती रडली नसेल कारण का मला तिची खमकी वाटते. हो. काय फार असं लिचीपिची वाटत नाही मला ती. म्हणजे त्या ताई ज्या कोणी आहेत त्या मी काही ओळखत पण नाही त्यांना. पण कमीत कमी मला आजच्या या काळामध्ये एखादी भगिनी उभी राहते आणि कणा दाखवते त्या भगिनीचं कौतुक आहे मला. या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी मतं घेण्यापुरत्या. हं. खरं त्या लाडक्या बहिणी ताबडतोब माफी मागायला पाहिजे. मला आश्चर्य वाटतं एरवी कुठल्याही प्रकरणात पटकन उतरणारी IPS संघटनाच दिसत नाही मला. गायब झाली कुठेतरी. एखाद्या तरुण IPS ऑफिसरवरती एवढा मोठा आघात होतो हा तिच्या दृष्टीने हा मानसिक धक्का आहे. हो. महाराष्ट्राची राजकीय ओळख ती मनातनं घाबरली असेल की आता मला फ्युचर नाही महाराष्ट्रात. कारण का आपण चांगल्या चांगल्या IPS ऑफिसर्सना IS ऑफिसर्स बाकी अधिकाऱ्यांमध्ये मेसेज काय गेला असेल म्हणजे? आपल्या ऑफिसर्सना मेसेज क्लिअर आहे की सत्तेपुढे शहाणपण नाही गप्प बसा जाता. ते दिसतं आहे आम्हाला. आम्ही राजकारणात आहोत. आम्हाला दिसतं आहे सत्तेपुढे शहाणपण नाही हे IPS आणि IS ऑफिसर्सना व्यवस्थित समजलेलं आहे. हं. आणि ते त्यांच्या चालीरीतीतनं व्यवस्थित समजतं.